घटना ही मी उपस्थित करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, 2 दिवसापूर्वी म्हणजे 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळेला विलेपार्ले पूर्व येथील श्रद्धानंद मार्ग या ठिकाणी राहत असलेल्या एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला। त्यानंतर तिची अतिशय निगरूणपणे हत्या करण्यात आली। अध्यक्ष महोदय, या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवलेला आहे। तो अत्यंत गरीब घरातून परिस्थितीवर मात करून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या या मुलीवर हा प्रसंग आल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये दुःखही आहे, चिंताग्रस्त वातावरण अध्यक्ष महोदय आहे आणि त्यामुळे संबंधित गुन्हेगारांना त्वरित अटक आणि कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, ह्याच रस्त्यावर गेल्या महिन्यामध्ये 4 नोव्हेंबर रोजी दीपेश दत्ता पाटील या युवकाचा शव आढळला, संशयास्पदरीत्या शव आढळला। अध्यक्ष महोदय, पहाटेच्या वेळेला त्यांनी आत्महत्या केली असं जरी भासत असलं तरी त्या मुलाच्या आईने त्याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे। याही बाबत चौकशीची आवश्यकता अध्यक्ष महोदय मागणी आहे। अध्यक्ष महोदय, ह्याच रस्त्यावर या दोन्ही घटना जिथे घडल्या त्याच्या 2 मिनिटाच्या अंतरावर श्रद्धानंद रोड या ठिकाणी पोलीस चौकी अध्यक्ष महोदय, जी कायम बंद असते। गेली 3 वर्ष ही चौकी उघडली सुद्धा नाही आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे अध्यक्ष महोदय की ही पोलीस चौकी कार्यरत असती तर कदाचित या दोन्ही घटना या घडल्या नसत्या। अध्यक्ष महोदय, या औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही गंभीर घटना शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो। अध्यक्ष महोदय, साधारणतः औचित्याच्या मुद्द्यांवर खूप उशिरा दखल घेतली जाते। माझी विनंती आहे, ज्येष्ठ मंत्री या ठिकाणी आहेत, या अत्यंत गंभीर मुद्दा आहे, याची दखल घ्यावी आणि दोन्ही प्रकरणांचा शोध लागणं गरजेचं आहे। ते पोलीस चौकी सुद्धा कायमस्वरूपी चालू राहण्याची आवश्यकता आहे। प्रताप सरनाईक।